गोंदवले खुर्द येथे सातारा लातूर महामार्गालगत असलेल्या गटारांचे काम व्यवस्थित न झाल्यामुळं गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन थेट लोकांच्या घरात घुसले आहे. मेगा इंजिनिअरिंग कंपनीच्या या सुमार दर्जाच्या कामामुळे ऐनवेळी आलेल्या पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे त्या ठिकाणाहून चालले असताना त्यांना ही परिस्थिती बघवली नाही. त्यांनी त्या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रयत्न करून पाण्याला वाट मोकळी करून दिली. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, आदर्श कट्टे, स्थानिक पोलीस पाटील सचिन अवघडे यांचीही साथ त्यांना लाभली. रस्त्यावरून पाणी वाहत असताना अनेक वाहने बंद पडली होती. यावेळी ती वाहनेही ढकलून बाहेर काढण्यासाठी धैर्यशील पाटील आणि साथीदारांनी प्रयत्न केले. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अवघडे वस्तीमधील अंगद अवघडे, राजेंद्र अवघडे आणि आनंद अवघडे यांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जनावरांनाही याचा मोठा फटका बसला. ही एकंदरीत परिस्थिती पाहून धैर्यशील पाटील यांनी मेगा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वस्तुस्थितीची माहिती दिली. कंपनीच्या सुमार दर्जाच्या कामाप्रती संताप व्यक्त केला. इथली परिस्थिती योग्यरित्या हाताळली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी पाठवून ही सगळी परिस्थिती पूर्ववत करण्याचं आश्वासन दिलं. धैर्यशील पाटील यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीमुळे स्थानिकांनी त्यांना धन्यवाद दिले. सातारा सोलापूर हायवे आहे. हायवेवर बघा गुडघ्यावर पाणी एवढं वाहत चाललेलं आहे. कंपनीनं आणि प्रशासनानं लवकरात लवकर ह्या गोष्टीत लक्ष घालावं. रात्रीच्या वेळी अंधारामध्ये एखादी गाडी ह्यातून वाहून जाऊ शकते किंवा लोकांच्या घरात तर ऑलरेडी पाणी गेलेलं आहे. मोठे म्हैस, गाई अशी मोठी मोठी जनावरं पाण्यामध्ये आता उभी आहेत आणि वाहून जाण्याची शक्यता आहे. लहान मुलं किंवा वयोवृद्ध महिलांना जाता येता येईना. तर लवकरात लवकर प्रशासनानं आणि मेगा कंपनीनं लवकरात लवकर इथं येऊन ह्या पाण्याची विल्हेवाट लावून घ्यावी. जर ह्याच्यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. हे बघा, आज माण तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आणि हा महामार्ग सोलापूर सातारा महामार्ग आहे आणि ह्या महामार्गावर गोंदवले खुर्द येथे मेगा कंपनीनं रस्त्याचं काम केलेलं आहे. पण गटराचं काम अपुरं ठेवल्यामुळं आज लोकवस्तीत पाणी शिरलेलं आहे. जनावरं वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज इथं गावचे पोलीस पाटील आलेले आहेत, ग्रामस्थ आलेले आहेत. एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे. इथे एक मागासवर्गीय कुटुंबांची घरं आहेत, त्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे. त्या कंपनीला आम्ही फोन करून सुद्धा अद्याप कंपनीची कोण लोक आलेली नाहीत. हे अतिशय भयानक परिस्थिती इथं लोकांची झालेली आहे. लोक भयभीत झालेले आहेत. रस्त्यावर गुडघीतलं पाणी चालू आहे. हा हायवे आहे आणि लवकरात लवकर या प्रशासनानं आणि कंपनीने याकडे लक्ष घालावे. काही अनुचित प्रकार घडल्यास परत आम्ही कंपनीला आणि प्रशासनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकलं जाणार नाही. हे बघा, इथं पाठीमागे एक आहे पाण्यामध्ये आता पडलेले एक शेतकरी घेऊन बिचारी ती महिलांनी घेऊन निघालेले आहे. ती सुद्धा रुतलेली आहे. ते त्वरित लवकरात लवकर